This is a new beginning. A new era of a real, secular, social justice starts now. तामिळ सिनेमाचा सुपरस्टार, कोट्यावधी चाहत्यांचा थलपती आणि आता तामिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव विजय यांनी अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दीर्घ राजकीय चर्चा, गठबंधनाचे कयास आणि अनेक महिन्यांच्या राजकीय घडामोडीनंतर TVK चे अध्यक्ष विजय आता राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचले आहेत. यासोबतच तामिळनाडूमध्ये गेली अनेक दशके सुरू असलेल्या DMK आणि AIADMKच्या सत्ता संघर्षालाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. बघूया मुख्यमंत्री पदापर्यंतचा विजयचा हा राजकीय प्रवास. तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांच्या उपस्थितीत चेन्नई येथे शपथविधी पार पडला. विजय यांच्यासोबत TVK मधील वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांच्या मते तामिळनाडूच्या राजकारणात हा मोठा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. कारण गेल्या 6 दशकांपासून DMK आणि AIADMK या दोन पक्षांभोवती फिरणाऱ्या राज्याच्या राजकारणात आता नव्या समीकरणांची एंट्री झाली आहे. विजय यांचा प्रवासही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 1980च्या दशकात बाल कलाकार म्हणून सुरुवात, 1992 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण आणि पुढील 3 दशकात तामिळ सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक म्हणून ओळख निर्माण. त्यांच्या चित्रपटांमध्ये सुरुवातीला रोमॅन्टिक हिरोची प्रतिमा होती, मात्र 2000 नंतर त्यांच्या भूमिकांमध्ये बदल दिसून आला. भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढणारा सामान्य माणूस, गरिबांचा तारणहार आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणारा नायक अशी त्यांची ऑन स्क्रीन प्रतिमा अधिक मजबूत झाली. याच काळात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचीही चर्चा सुरू झालीय. 2008 मध्ये श्रीलंकन तामिळांच्या समर्थनार्थ आंदोलन, 2018 मध्ये स्टरलाइट प्लांट आंदोलनातील पीडित कुटुंबांना मदत, तसेच केरळ पूरग्रस्तांसाठी सहाय्य या सर्व सामाजिक कामांमुळे विजय यांची प्रतिमा केवळ अभिनेता न राहता जननेत्याची बनू लागली. फेब्रुवारी 2024 मध्ये विजय यांनी अधिकृतपणे TVK पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चाहत्यांचे विशाल फॅन क्लब हळूहळू राजकीय नेटवर्ककडे बदललेत. पहाटेचे फर्स्ट डे फर्स्ट शो, विशाल कटआउट्स आणि चाहत्यांची प्रचंड संघटित ताकद याचाच फायदा आता राजकारणातही विजय यांना मिळताना दिसत आहे. मात्र त्यांचा प्रवास वादांपासून दूर राहिलेला नाही. 2025 मध्ये TVKच्या एका रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर विजय यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही विजय यांनी सामाजिक न्याय, भ्रष्टाचार विरोध आणि तमिळ अस्मितेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका कायम ठेवली. राजकीय विश्लेषकांच्या मते विजय यांची लोकप्रियता आणि युवा मतदारांमधील प्रभाव भविष्यात तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो. तमिळ सिनेमातील सुपरस्टार पासून आता राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत विजय यांचा हा प्रवास सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांची लोकप्रियता आता प्रशासन आणि राजकारणात किती प्रभावी ठरणार, जनतेच्या अपेक्षा ते कितपत पूर्ण करणार आणि तमिळनाडूच्या राजकारणात TVK किती मोठा बदल घडविणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.